कोल्हापुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आलेले माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाच्या सध्याच्या स्थितीवर खंत व्यक्त केली आहे। धनगर समाज स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर सुद्धा उपेक्षित असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। धनगर समाजाला सरकारमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याचं सांगताना त्यांनी समाजाची बिनमालकाच्या मेंढरासारखी अवस्था झाली आहे अशी खंत व्यक्त केली। या स्वराज्यामध्ये धनगरासाठी काहीही नाही, काहीही नाही। धनगर समाज शेळीमेंढी विकास महामंडळ चालवून काही लोकांचा विकास करता आला असता, पण ते बंद आहे। आमचे मंत्री किती झाले? एक तक्ता मामा भरणे, हे बी चिठ्ठी घेणं। महाराष्ट्राच्या 40 मंत्र्यांमध्ये धनगर समाज हा एवढ्या मोठ्या संख्येने असताना 2-3 मंत्री तरी असायला पाहिजेत, आहेत का? नाही। जो सत्तेवर नाही त्याचा विकास व्हायचा कसा? त्याचा विकास कसा व्हायचा? ही बिनमालकाच्या मेंढरागत अवस्था आहे। काही दिवसात अण्णासाहेब डांगे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय।